गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी स्मिता आणि माझ्या या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आम्ही चाललो आहे एका विशेष अशा ठिकाणी। हातामध्ये बादली घेऊन आम्ही कुठे निघाले हा तुम्हाला प्रश्न पडला असेल। वाजलेले आहेत सकाळचे पहाटेचे 4:10 झालेली आहेत आणि आता आमची गाडीसुद्धा आलेली आहे। गाडीमध्ये बसून आम्ही चाललो आहोत खारघर फिश मार्केट येथे। तर आज मी तुमच्यासोबत खारघर फिश मार्केट एक्सप्लोअर करणार आहे। सुरुवात चिंबोऱ्यांच्या मार्केटपासून। बायका इथे चिंबोऱ्या घेऊन बसलेल्या आहेत। 6-12 या क्वांटिटीमध्ये इथे खेकडे किंवा चिंबोऱ्या विकत मिळतात। ही उचललेली चिंबोरी मादी जातीची आहे कारण तिला खालून पसरट आहे आणि त्रिकोणी असते ती नर जातीची असते, हे मला आत्ताच इथे समजलेलं आहे। त्यानंतर बऱ्याच गोष्टी इथे मिळतात। सुरुवातीला सुक्या मच्छीचा बाजार आहे। सुक्या मच्छीमध्ये पण सगळ्या प्रकारची मच्छी इथे अवेलेबल आहे। जवळा, खाड म्हणजे कर्दी, त्यानंतर बोंबील, त्याच्यानंतर खारी मच्छी वेगवेगळ्या प्रकारची, वाकट्या, छोटे तेंडली सुकट, लहान मोठे दोन्ही प्रकारचे बोंबील, त्यानंतर अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे, अगदी खारा बांगडा, खारा कुपा, अशा बऱ्याच प्रकारची सुकी मच्छी इथे आहे। वाट्याने पण आहे, किलोवरती पण आहे आणि नगावरती बोंबील मिळतात। आता हे जो सुक्या मच्छीचं मार्केट आहे ते संपल्यानंतर मग पुढे सुरू होतो मासळी बाजार। थोडं पुढे गेल्यानंतर हे सगळं खाडी समुद्रकिनारीच हे सगळं मार्केट भरलेलं आहे। आता याच्या पुढे मी तुमच्यासोबत मासळी बाजार पण एक्सप्लोअर करते आहे। हे पहा, आता आपण मासळी बाजाराला पोचलो। इथे बघा शिंपले, माखले, मांदेली, बोंबील, छोटे बोंबील, मोठे बोंबील, हे बघा असं बांधून ठेवलेल्या माखल्या, छोट्या छोट्या शिंपल्या, कोळंबी, या सर्व म्हणजे प्रकारची मच्छी इथे मिळते आणि लहानापासून ते अगदी मोठ्या मोठ्या साईजपर्यंतचे मासे आपल्याला इथे पाहायला मिळतात। हे बघा मांदेलीचे वाटे, बोंबीलचा वाटा, असे मोठमोठे वाटे इथे लावलेले असतात। जवळा पहा, हा काळा जवळा आहे आणि सफेद जवळा, अशा दोन्ही प्रकारचे जवळा आम्ही इथे पाहिला। ही कोणत्या प्रकारची मच्छी आहे तुम्ही सांगा कमेंटमध्ये, मला माहीत नाही ही कोणत्या प्रकारची मच्छी होती। बाकी नॉर्मली जी नॉर्मल मच्छी मी ओळखते, ज्याच्यामध्ये कोळंबी आहे, छोटे मोठे प्रॉन्स आहेत, मोठ्या टायगर प्रॉन्ससुद्धा इथे ह्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात। त्यानंतर पापलेट, सुरमई, हलवा, हे बघा अशा प्रकारे पूर्ण मासे ढीकच्या ढीक टाकलेले असतात। ओके, तर चला आता वाम बघा किती मोठी आहे, हे खूप सुरमई आहेत ह्या। तर आता आपण पूर्ण मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत। चला तर मग तुम्हाला दाखवते।